नांदेड किनवटच्या सुभाषनगर भागात गुप्तधनासाठी खोदकाम केल्याप्रकरणी किनवट पोलिसांनी घरमालकासह इतर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतला। शहरातील एका घरात मोठ्या प्रमाणावर गुप्तधन मिळाल्याची माहिती तेथील रहिवाशांनी बुधवारी सायंकाळी किनवट पोलिसांना दिली। पोलिसांनी सदर घर गाठून पाहणी व चौकशी केली असता घरात गेल्या 3 दिवसांपासून रात्रंदिवस खोदकाम सुरू आहे। गुप्तधनाला बळी देण्यासाठी एक बोकडही आणून ठेवल्याचं निदर्शनास आलं। 3 दिवसांपासून घरात अंगारे धुपारे सुरू आहेत असं तेथील रहिवाशांनी सांगत त्या घरात गुप्तधन निघालच असल्याचा दावा केला आहे। पोलिसांनी सदर घर गाठून पाहणी व चौकशी केली असता घरात गेल्या 3 दिवसांपासून रात्रंदिवस खोदकाम सुरू आहे। गुप्तधनाला बळी देण्यासाठी एक बोकडही आणून ठेवल्याचं निदर्शनास आलं। 3 दिवसांपासून घरात अंगारे धुपारे सुरू आहेत असं तेथील रहिवाशांनी सांगत त्या घरात गुप्तधन निघालच असल्याचा दावा केला। याबाबत त्या घरच्या मंडळींना विचारणा केली असता गुप्तधन मिळालं ही रहिवाशांनी पसरवलेली अफवा आहे। आम्ही घराच्या दुरुस्तीसाठीचे खड्डे खोदल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं। दरम्यान गुप्तधन मिळाल्याच्या चर्चेनंतर त्या घराजवळ रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी होती अशी माहिती पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांनी दिली।